हाय, एक छोटीशी गोष्ट सांगायची होती जी मी आता जस्ट नोटीस केली. हा व्हिडिओ अशा लेडीजसाठी असणार आहे ज्या अनमॅरिड आहेत आणि वर्किंग आहेत. तर मी जस्ट ड्युटीवरून आली, बॅग ठेवली आणि मला सवय आहे ड्युटीवरून आलं की इथं किचनवरती म्हणजे बघते की मम्मी काय बनवते वगैरे. भूक लागलेली असते खूप, तर पहिला किचनवरती येते आणि बघते मम्मी काय बनवते. मी तसंच रोजच्या सारखं आली आणि मम्मी माझी स्वयंपाक करत होती. विचारलं काय करते, तर ती लिटरली तिने असा फेस केला. आपण लहान असल्यावरती कसं प्रत्येक गोष्ट आपल्या आईला सांगतो हक्काने, आज वैतागली, असं तसं, कंटाळा आलाय, जे काही असेल ते. तसं माझ्या मम्मीने लहान पोरांसारखं फेस केला आणि मला म्हणते मला खूप कंटाळा आला, असं खूप थकली, माझी बॅक पेन होती. मग मी तिला बोललं तू साईडला, पुढचा स्वयंपाक आहे तू मी करते. तर हे सांगायचं तात्पर्य याच्यातून एवढंच की ज्या कोणी लेडीज आहेत अशा, तर आपल्याला जेव्हा आपण कामावरून येतो तर आपण पण थकलेलो असतो, तर आपल्याला वाटतं सावडे आई करते स्वयंपाक करू दे, आपण पण थकलोय. आणि मला हे सांगायचं की ती सुद्धा दिवसभर घरी कामं करत असते. आपल्याला असं वाटतं काय असं घरी भांडे कपडे एवढे काय त्याच्यामध्ये, पण बाहेरून काम करणं इझी असतं. मला कधी कधी असं वाटतं, कारण मी घरात जेव्हा दिवसभर काम करते, अख्खा दिवस कधी निघून जातो काहीच समजत नाही. त्याच्यामुळे मोस्टली मी ह्याच्या आधी जास्त कामं केलेले नाही आहेत. माझी मम्मी आणि माझी बहिणीनेच केलेले आहेत. तर आता जेव्हापासून मला सिलेक्शन झाले तर मी करते कामं, कारण मला त्या टायमाला त्यांनी सपोर्ट केलाय खूप. तर मी आता सर्व कामं करत असते घरी. तर असं वाटलं की मला आता आपण तिला मदत नाही करणार तर कधी करणार, कारण आज ना उद्या आपलं लग्न होणार, आपण नवऱ्याच्या घरी जाणार. तर तिथे आपल्याला असं मदत करणार कोणी असेल का नाही माहित नाही, किंवा एवढ्या हक्काने आपण बॅग ठेवून येणार आणि डायरेक्ट जेवणाच्या ताटावरती बसणार. एवढं चांगलं नशीब प्रत्येकाचंच असेल असं नाही. त्याच्यामुळे आपल्या आईला जेवढी मदत करता येईल तेवढी करावी सर्वांनी, असं मला वाटतं. त्याच्यामुळे हा व्हिडिओ बनवला मी ऍक्च्युली, कारण पुढे जाऊन आपल्याला असं रिग्रेट नको राहायला की यार काम करताना मला असं वाटतं लिटरली आपल्याला आठवेल की आपण आपल्या आईला, ती सुद्धा थकत असेल, आपण आपल्या आईला एवढी मदत केली असती, तर ती खंत नको राहायला. कुठेतरी एक सॅटिस्फॅक्शन राहील की बाबा आपण केलं, आपल्याकडनं जेवढं होत होतं तेवढं आपण केलं. कारण उद्या आपलं लग्न झाल्यानंतर आपण इथे येऊन आईला मदत करता येणार नाहीये. कधीतरी येऊ, पाहुण्यासारखं येऊ, तेव्हा करू आपण काम, असं नाही. पण आता जसं करू शकतो तसं नाही. त्यामुळे जेवढा तुम्हाला आता तुमच्या आईला आराम देता येईल तेवढा देण्याचा प्रयत्न करा. बस एवढंच सांगायचं होतं, छोटंसं मेसेज. थँक्यू फॉर वॉचिंग.